पुण्यातील कुंडमळा इथं साकव दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच नादुरुस्त साकवांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। या साकवांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी 51,69,00,000 रुपये 64,000 रुपये यांची गरज असल्याचं समोर आलं आहे। नागपूर शहरातील जलकुंभावरील पाणी पुरवठा 12 ऑगस्टपासून 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे। तसंच पाणी पुरवठा बाधित होणार असल्याने अनेक भागांमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। जलवाहिनीच्या आंतरजोडणीसाठी 24 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील SFI संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून हॉस्टेल आणि मेसच्या जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। मागण्यांसाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मुख्य इमारतीपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये ॲम्ब्युलन्स अडकून पडली होती आणि त्यामुळे उपचारांअभावी ॲम्ब्युलन्समधल्या रुग्ण महिलेचा मृत्यू झालेला आहे। अंगावर झाड पडून जखमी झालेल्या या महिलेला वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। नाशिक शहरामध्ये नागरिकांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते, तर मागच्या अनेक वर्षांपासून ही मागणी होते। महापालिकेकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही आणि यामुळे छावा क्रांतीवीर संघटनेकडून हातात डांबर, खडी, मुरुम आणि सिमेंट घेऊन प्रतिकात्मक JCP घेऊन सुद्धा आंदोलन करण्यात आलं। पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येवर सरकारनं रस्ते विकासाचा मोठा आराखडा प्रस्तावित केलेला आहे। मेट्रो, BRTS मार्ग आणि पूल तसंच रस्ते विस्तारीकरणाचा विचार सरकार करत असल्याचं समोर आलंय। मुंबईत सर्वच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या रंगशारदा सभागृहामध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करणार आहेत। नाशिक मनपानं मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज बनवलेला आहे। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नाशिक मनपानं मानवी साखळीद्वारे तिरंगा ध्वज तयार केलाय। हा ध्वज 500 फूट लांब आहे। दादर कबूतरखान्यावर महानगरपालिकेनं रात्री पुन्हा एकदा ताडपत्री अंथरली आहे, तर कबूतरखान्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ताडपत्री न काढल्यास जैन मुनींनी सामूहिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला। सप्टेंबर महिन्यामध्ये ठाणे मेट्रोची चाचणी करण्यात येणार आहे। डिसेंबरच्या अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे। ठाण्यात अंतर्गत मेट्रोलाही परवानगी देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची घोषणा केली। रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात शनिवारी PM-PML इतिहास रचलेला आहे। तसंच या दिवशी अनेक नागरिकांनी PM-PML प्रवास केलेला असून एकाच दिवशी 2.5 कोटींचं उत्पन्न प्राप्त झालेलं आहे। तर नवीन ॲप आणि सक्षम वाहतूक व्यवस्था यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असल्याचं प्रशासनानं नमूद केलं आहे। दहिसरमध्ये दहीहंडीच्या सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा पडून मृत्यू झालेला आहे। दहिसर केतकीपाडा या परिसरामध्ये दहीहंडीचा सराव सुरू असताना ही दुर्घटना घडली। लहान वयोगटातील मुलांमध्ये गोविंदांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गोपाळकाला पथकातील 11 वर्षीय मुलाच्या मृत्यूबाबत आमदार प्रकाश सुर्वे यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। प्रकाश सुर्वे यांनी मृतकाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। मृत बालकाच्या कुटुंबियांच्या शोकामध्ये ते सामील झाले।